सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्र अ वर्ग दर्जा देण्याबाबत 27 मार्चला शासन आदेश जाहीर झालेला होता. त्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सोमवारी केलेली आहे. त्यामुळे त्र्यंबक विकासासाठी देशविदेशातील देणगीसह नगर परिषदेला पायाभूत सुविधांसाठी वाढीव निधी मिळणार आहे. रखडलेल्या कामांना त्यामुळे गती मिळेल. सिंहस्थात भाविकांना उच्च सुविधांसाठी मदत होईल, असं नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा देवचक्के यांनी सांगितलं आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी या माध्यमातून मिळेल. रस्ते आणि पायाभूत सुविधा जसे ड्रेनेज, पिण्याचे पाणी, टॉयलेट, पार्किंग, विद्युत सुविधा उच्च दर्जाच्या बनवल्या जातील. पर्यटन वाढल्यानंतर स्थानिक रोजगार निर्मिती वाढेल. त्यामुळे स्थानिक तरुणांना हॉटेल, गाईड, वाहन सेवा, हस्तकला विक्री, रेस्टॉरंट, फूड स्टॉल इत्यादी माध्यमातून रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. कृषी उद्योगांना चालना मिळेल. हॉटेलिंग आणि लॉजिंग उद्योगात वाढ होताना अनेक गुंतवणूकदार आणि व्यावसायिक पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करतात. उच्च दर्जाची हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होमस्टे सुरू होतील. याचबरोबर पर्यटनावर आधारित स्टार्टअप देखील सुरू होतील. ट्रॅव्हल ॲप्स, गाईड सेवा, स्थानिक अनुभवांवर आधारित पॅकेजेस अशा अनेक नव्या व्यवसायांना या ठिकाणी संधी मिळेल. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनाबरोबरच जुने मंदिरे, घाट, कुशावर्त कुंड, ब्रह्मगिरी फेरीमार्ग आणि इतर दुरुस्ती आणि संवर्धनासाठी सरकार विशेष प्रयत्न करू शकेल. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.